चला आज बनवूया सर्वांची फेवरेट व्हेज मोमो. पण त्याआधी बनवून घेऊया मोमो बरोबरची टोमॅटोची चटणी. तर चटणीसाठी घेतली आहे मी इथे टोमॅटो गॅसवर भाजून घ्यायचे आहे. हे टोमॅटो थंड करून घ्यायचे आणि याची साल काढून घ्यायची. टोमॅटो छान पूर्णपणे भाजले गेले की याची साल सहज निघतात. हे बघा किती छान साल निघाली याची. आता एका मिक्सर जारमध्ये हे टोमॅटो घालायचे आणि सोबतच देठ काढलेली ताजी लाल मिरची घालायची आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची. तुम्हाला चटणी जेवढी तिखट हवी असेल त्यानुसार तुम्ही मिरची कमी किंवा जास्त घालू शकता. हे बघा टोमॅटो पेस्ट तयार आहे. आता आपण याला फोडणी घालूया. गरम तेलामध्ये जिरा आणि मोहरी घातलेली आहे. जिरे आणि मोहरी तर तडली यात बारीक चिरलेलं आलं आणि लसूण घालायचं. तुम्ही याऐवजी आलं आणि लसणाची पेस्टसुद्धा घालू शकता. आता यात घालूया आधी केलेला टोमॅटो पेस्ट. आता ही पेस्ट छानपैकी शिजू देऊया. ही टोमॅटोची पेस्ट 2 ते 3 मिनिट छान शिजू द्यायची. आता मी यात घालत आहे काश्मीरी रेड चिली पावडर. यात मी आधीच 3 मिरच्या घातल्या असल्यामुळे काश्मीरी रेड चिली पावडर फक्त मी रंगासाठी घालत आहे. याचबरोबर धने पावडर आणि चवीला मीठ घालत आहे. 2 ते 3 मिनिट मसाले छान शिजू द्यायचे. आता चटणीला छान तेल सुटेपर्यंत चटणी छान शिजू द्यायची. आपली चटणी इथे तयार आहे. चला आता करूया सर्वांची फेवरेट मोमो. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे व्हेज मोमो. त्यासाठी मी इथे घेतलेला 1 वाटी मैदा, त्यात चवीप्रमाणे मीठ आणि 2 चमचे तेल घालत आहे. हे छान एकत्र करून त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान कणिक मळून घ्यायची. आपण पोळीसाठी मळतो त्याचप्रमाणे साधारण मऊगुंडा मळून घ्यायचा. तुम्हाला हे मोमो आणखी हेल्दी करायचे असतील तर तुम्ही यात अर्धी वाटी मैदा आणि अर्धी वाटी गव्हाचे पीठसुद्धा घेऊ शकता किंवा फक्त गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता. हे बघा मी छान मऊसूत गुंडा मळून घेतलेला आहे. आता ह्याला आपण 15 मिनिट झाकून मुरू देऊया. तोपर्यंत मोमोसाठी लागणारी फिलिंग तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे गरम तेलात आला लसूण घातला आहे. चिरलेली हिरवी मिरची घातलेली आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याऐवजी आलं लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्टसुद्धा घालू शकता. आता मी या छान बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि हा सुद्धा छान परतून घ्यायचा. मी यामध्ये बारीक चिरलेले हिरवे लसणाचे पात घालत आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही सुद्धा घालू शकता. या हिरव्या लसणाच्या पातीने खूप छान चव येते. आता तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या घाला. मी यात घालत आहे बारीक चिरलेला पत्ताकोबी, शिमला मिरची, बीन्स आणि किसलेलं गाजर. हे सर्व छान परतून घ्यायचं. आता मी यात घालत आहे क्रश केलेले ताजे वाटाणे. या सर्व भाज्या थोड्या मऊ होईपर्यंत पाणी न घालता शिजवून द्यायच्या. आता मी यात घालत आहे मिरीपूड. तुम्ही याऐवजी लाल तिखटसुद्धा घालू शकता. शेवटी चवीला थोडंसं मीठ घालायचं आणि 2 मिनिटांनी गॅस बंद करून घ्यायचा. हे बघा आपली मोमोची फिलिंग तयार आहे. आता ही आपण थंड करून घेऊया. चला आता मोमो तयार करायला घेऊया. हे बघा उंडा छान मुरलेला आहे. आता याची लहान लहान गोळी करून घ्यायची आणि मोमोसाठी पारी लाटून घ्यायची. लहान पुरीच्या आकाराची पारी लाटून घ्यायची. तुम्हाला ज्याप्रमाणे मोमोचा शेप हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही पारी लाटून घ्या. हे बघा मी आकाराची पारी लाटून घेतलेली आहे. आता यामध्ये फिलिंग भरून घेऊया. थोडी थोडी फिलिंग भरून घ्यायची. मोमो फुटणार नाही याची काळजी घ्यायची. हे बघा याप्रमाणे पाणी न लावता काटसील करून घ्यायची. मी हे मोमो छान स्टीम करून घेत आहे. मी याला तळणार नाही आहे. जर तुम्ही हे मोमोज तळत असणार तर याचे काठ छान पिट्ट बंद करून घ्यायचे, नाही तर तळताना सारण बाहेर येईल. हे बघा याप्रमाणे मोमोला आकार द्या किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही आकार देऊ शकता. चला मी तुम्हाला आणखीन एक मोमो करून दाखवते. येथे सुद्धा पारी लाटून त्यामध्ये थोडी थोडी फिलिंग भरून घेऊया. हे मोमो मार्केटमध्ये मिळणारे मोमोसारखेच छान लागतात. म्हणून बाहेरचे अनहेल्दी फूड खाल्ल्यापेक्षा तुम्ही घरीच हे हेल्दी व्हेज मोमो करून बघा. तुमच्या मुलांना हे नक्की आवडतील. तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही माझे व्हिडिओ नेहमी बघत असाल तर तुमचे नाव कमेंटमध्ये नक्की लिहा. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता हे मला जाणून घ्यायला फार आवडेल. हे बघा याप्रमाणे आपण सर्व मोमो तयार करून घेऊया. मोमो तयार आहे.
एका स्टीमरला तेल लावून सर्व मोमो त्यामध्ये ठेवायचे आणि मोमो स्टीम करायचे. मोजून 10च मिनिट मोमो स्टीम करून घ्यायचे. जास्त वेळ जर स्टीमरमध्ये मोमो वाफवले तर ते वातड होऊ शकतात. हे बघा, आपले मोमो किती छान स्टीम झालेले आहेत. आपले हेल्दी आणि टेस्टी व्हेज मोमो टोमॅटो चटणीसोबत तयार आहेत. आता गरम गरम मोमो मी टोमॅटो चटणी आणि चिली ऑइलबरोबर खाणार आहे. तुम्हीसुद्धा करून बघा आणि कसे झाले ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.